आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे परतूर मतदारसंघात जालना नांदेड द्रुतगती मार्गाच्या कामाला गती. अवैध गौण खनिज उत्खननाची चौकशी करून महसूल वसुलीची मागणी. मुख्यमंत्री यांच्या महत्वाकांक्षी जालना नांदेड द्रुतगती मार्ग प्रकल्पाला परतूर विधानसभा मतदारसंघात लक्षणीय गती मिळाली असून या प्रक्रियेत आमदार यांची महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दळणवळण उद्योग, व्यापार तसेच कृषी क्षेत्राला चालना देणारा ठरणार असल्याचे आमदार लोणीकर म्हणाले. जालना नांदेड द्रुतगती मार्गाचे काम अनेक भागात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अडचणीत आले. परतूर विधानसभा मतदारसंघात संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात यश आले. आमदार लोणीकर यांनी शेतकरी, प्रशासन आणि प्रकल्प यंत्रणा यांच्या सातत्याने समन्वय साधत विविध बैठका घेतल्या. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. दरम्यान जालना नांदेड द्रुतगती मार्गाच्या पॅकेज क्रमांक 2 साठी परतूर तालुक्यातील पिंपरखेडा, गरड, कंडारी, वाटूर तसेच मंठा तालुक्यातील वाई, हिवरखेडा, आकणी, पाटोदा, हेलस, हातवन आणि हेलसवाडी येथील पाझर तलाव व अन्य ठिकाणांमधून गौण खनिज वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली. परवानगीपेक्षा मात्र अधिक मुरुम उत्खनन झाल्याचा आरोप होत असून भरलेल्या रॉयल्टीपेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजे 10 लाख ब्रॉस अवैध गौण खनिज उत्खननाची चौकशी करून प्रत्यक्ष मोजणी करण्यात यावी आणि शासनाचा बुडालेला महसूल संबंधित कंत्राटदार कंपनीकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली. तज्ज्ञांच्या मते पाझर तलावामधील अतिरिक्त गाळ व मुरुम नियोजनबद्ध पद्धतीने काढल्यास जलसाठा क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे भूजल पुनर्भरण सुधारून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढू शकते. मात्र अशा सर्व कामामुळे नियमांचे पालन आणि पारदर्शकता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी, सरपंच परिषद पदाधिकाऱ्यांनी महसूल विभाग, गौण खनिज विभाग, मृद व जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त समितीद्वारे स्थळ पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची मागणी केली. नियमबाह्य उत्खनन अथवा महसुली नुकसान झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून महसूल वसूल आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. समृद्धी महामार्गासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जनसमर्थन मिळत असताना विकास कामांसोबत उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि शेतकरी हित सुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.